नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शरद करंडे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। त्यांच्यासाठी जो पीएम किसानचा जो 20वा हप्ता आहे त्या 20व्या हप्त्याची तारीख जी आहे ती तारीख आता फिक्स झालेली आहे। या दिवशी तुम्हाला पीएम किसानचा जो 2000 रुपयाचा जो हप्ता मिळतो तो हप्ता जमा होणार आहे। आता कोणती तारीख फिक्स झालेली आहे, कोणत्या दिवशी आपल्याला जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता जमा होणार आहे ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि आता असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। आणि मित्रांनो, चॅनलला आपल्या सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते, आपला फक्त एक सपोर्ट पाहिजे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा बस। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, त्याचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। चला तर आपण व्हिडिओमध्ये बघूया की कोणती तारीख फिक्स झालेली आहे आणि 20वा हप्ता कधी येणार आहे। बघा, या ठिकाणी 9.7 करोड पेक्षा जास्त लोक या योजनेमध्ये सहभागी आहेत। या योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्तासुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे कधी येणार आहे, तर 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, या ठिकाणी पोस्टरसुद्धा रिलीज झालेलं आहे। 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला जो पीएम किसानचा जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता जमा होणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये। पीएम आपले मोदी, नरेंद्र मोदी साहेब, ते उत्तर प्रदेश बनवली सेवापुरी वाराणसी या ठिकाणाहून ते बटन दाबून जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वितरित करणार आहेत। 2 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये, 2 ऑगस्ट म्हणजे आज आहे 30 तारीख, अजून 3 दिवसांनी तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा जो पीएम किसानचा हप्ता आहे तो पीएम किसानचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील। अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।